या ठिकाणी जे काय घडलेलं आहे आपण मला 2 शब्दांमध्ये सांगा जरा काय। या ठिकाणी आज RPI आठवले गटाचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। एक RS कुलकर्णी त्यांनी असं भाष्य केलेलं आहे की भारतीय राज्यघटना संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं नाही, तर बाबासाहेबांनी नाही लिहिलं तर त्याच्या बाप येऊन गेलेला का इथं लिहायला संविधान। हे RS बाबासाहेबांविरोधात भाष्य करून आज पूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांविरोधात बोललं जातं, त्यांची विटंबना केली जाते। आज मीही डहाणू शहरामधून आलेलो आहे, पालघर जिल्हा डहाणू शहरामधनं। आज आमच्या डहाणू शहरामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेलचित्र असलेलं महापरिनिर्वाणचं बॅनर नगरपालिकेकडून डहाणू नगरपालिकेकडून फाडण्यात आलं, फोडून फाडण्यात आलं, ते पण भर बाजारामध्ये। त्याविषयी आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्याने ज्यावेळी त्या मज्जाव केली त्या कामाला की बाबा अशा प्रकारे तुम्ही बॅनर काढू नका, विरोध केला की बाबा अशा पद्धतीने बॅनर काढू नका, नाहीतर महापुरुषाची विटंबना होईल। तरी त्या नालायक लोकांनी अजिबात ऐकलं नाही। किती दिवसापासून आंदोलन? आम्ही आझाद मैदानामध्ये आज आमचा 20वा दिवस आहे। 20 दिवस झाले कारवाईसाठी पोलीस प्रशासन काय करत नाही का? सरकार झोपलेलं आहे। हे पोलिसांना मनुवादी सरकार आहे, मनुवादी सरकार आहे। तरी इथल्या असणारे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम हे शासन करत आहे। आज 20वा दिवस असूनही अजून आमची भेट झालेली नाहीये, आणि एक भेट झाली होती, त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। आज 20 दिवस झाले असूनही त्या नालायकांवरती अजून FIR सुद्धा दाखल झालेली नाही। अशा प्रकारची विटंबना बाबासाहेबांबद्दल अवमानास्पद बोलणं हे कितपत आम्ही सहन करावं।